EPS 95 पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। EPS 95 पेन्शनधारकांचं 9-10-11 मार्चला दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये बरेच लोकसभा आणि राज्यसभेतील संसदीय सदस्य सुद्धा आले होते आणि त्यांनी भरपूर असे आश्वासन दिले आहेत। परंतु हा जर मुद्दा पुढे न्यायचा असेल, लोकसभेत राज्यसभेत मांडायचा असेल, तर ही 30 जणांची म्हणजे 30 संसदीय समितीचे सदस्य आहेत, यांची यादी काढलेली आहे नॅशनल ॲजिटेशन कमिटीने आणि ही यादी आहे ज्यांना पत्रक द्यायचं आहे। जरी कोणाच्या संपर्कात EPS 95 पेन्शनधारकांच्या संपर्कात या 30 जणांतील समितीचा सदस्य असेल तर ते सुद्धा त्यांना पत्रक देऊ शकतं। नेमकं पत्रक काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। पत्रक जारी करण्यात आलेलं आहे ते तर पाहूयात, परंतु या कमिटीचे अध्यक्ष आहेत बसवराव बोम्मई, जे की भारतीय जनता पार्टीचे हावेरी लोकसभेचे सदस्य आहेत आणि हे या कमिटीचे अध्यक्ष आहेत। आणि या 30 जणांपैकी कोणालाही तुमच्या संपर्कात म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांच्या संपर्कात जे आहेत त्यांनी हे निवेदन त्यांना द्यायचं आहे। शिवाय राष्ट्रीय ॲजिटेशन कमिटी निवेदन देणारच आहे, परंतु ज्यांच्या संपर्कात आहे त्यांनी सुद्धा निवेदन देण्याची रिक्वेस्ट हे नॅशनल ॲजिटेशन कमिटीच्या प्रतिनिधींनी केलेले आहे। नेमकं हे पत्रक काय आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूयात। तर बघा, दिनांक 21/3/2026ला हे परिपत्रक म्हणजेच हे निवेदन आहे ते तयार करण्यात आलेले आहे। बघा काय लिहिलेलं आहे। प्रतिष्ठा में माननीय श्री बसवराव बोम्मई जी माननीय सदस्य तथा अध्यक्ष आहेत, श्रम वस्त्र और कौशल विकास पर स्थायी समिति भारत सरकार नई दिल्ली से। विषय है कृतज्ञता संदेश। श्रम पर स्थायी समिति की सिफारिशों को लागू करवाए हेतु विशेष प्रार्थना। माननीय महोदय जी, सविनीय सादर है कि राष्ट्रीय संघर्ष समिति म्हणजेच NAC के तत्वाधान में सार्वजनिक निजी सहकार मीडिया एवं औद्योगिक क्षेत्र से सेवानिवृत्त कर्मचारी यानी EPS 95 पेंशनर पिछले 10 वर्षों से न्यायोचित मांग की मंजूरी हेतु लगातार प्रयत्न कर रहे हैं। इसी श्रृंखला में EPS 95 पेंशनर्स द्वारा दिनांक 9/3/2026 से 11/3/2026 तक जंतर मंतर नई दिल्ली में म्हणजेच नवी दिल्ली में विराट धरना प्रदर्शन कर अपनी करुणा भरी पुकार को सरकार तक पहुंचने का सफल प्रयास किया गया है। म्हणजे थोडक्यात काय सांगितलं आहे की EPS 95 पेन्शनधारकांचा मागच्या 10 वर्षापासून संघर्ष चालू आहे। त्यामुळे त्यांनी 9 ते 11 तारखेपर्यंत 2026च्या 9 मार्च ते 11 मार्चपर्यंत जंतर मंतरला आंदोलन सुद्धा केलेलं आहे। पुढे का बघा म्हटलेलं आहे, माननीय महोदय जी की अध्यक्षता में श्रम वस्त्र और कौशल विकास पर स्थायी समिति की दिनांक 17/3/2026 की रिपोर्ट में समिति द्वारा पेंशन योजना 1995 के तहत न्यूनतम पेंशन की तत्काल और व्यापक समीक्षा कर इसे अधिक यथार्थवादी और गर्मापूर्ण स्तर तक बढ़ाई जाने और पेंशन भोगियों को वर्तमान जीवन यापन की लागत के अनुरूप एक उचित न्यूनतम पेंशन प्रदान करने की सिफारिश की है, जिससे कि एक योजना के अंतर्गत आने वाले लाखों सेवानिवृत्त श्रमिकों को अधिक सामाजिक सुरक्षा और वित्तीय स्थिरता प्रदान की जा सके असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यानंतर माननीय महोदय जी, समिति द्वारा उपरोक्त सिफारिश हेतु हमारा संगठन माननीय महोदय जी के प्रति व समिति से सभी सदस्यों के प्रति कृतज्ञ है। आपसे और आपके समिति सभी सदस्यों के करबद्ध एवं शीर्ष नवाकर विनम्र प्रार्थना है कि वृद्ध पेंशनर्स की मांग सरकार द्वारा अगली कैबिनेट मीटिंग और संसद के वर्तमान सत्र में मंजूर करवा कर हमें कृतार्थ करे, जिससे वृद्ध EPS 95 पेंशन को और अधिक आंदोलन करने का बड़े साथ ही संगठन में मुख्यालय बुल्ढाना महाराष्ट्र में दिनांक 24/12/2018 से अखंडित जारी क्रमिक अनशन भी सम्मानपूर्वक समाप्त हो और पेंशन वृद्धि की आस लगाए EPS 95 पेंशनर को जीवदान मिल सके असं सुद्धा म्हटलेलं आहे।
नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत त्यांच्या म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांच्या यासुद्धा या निवेदनमध्ये लिहिलेल्या आहेत. बघा, न्यूनतम पेंशन को 1000 से बढ़ाकर 7500 कीजिए. EPS 95 पेंशन भोगियों और उनके जीवन साथी को मुफ्त चिकित्सा सुधारिए. तसेच सभी पेंशन भोगियों को बिना किसी भेदभाव की सुप्रीम कोर्ट के निर्णय दिनांक 4/10/2016 व 4/11/2022 के अनुसार वास्तविक वेतन पर उच्च पेंशन का लाभ दीजिए. तसेच EPF पेंशन भोगियों को 5000 रुपये पेंशन दे दो. म्हणजे सरसकट EPF पेंशन भोगियांना 5000 रुपये द्या, अशी सुद्धा मागणी केलेली आहे. हे निवेदन NECचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिलेलं आहे, म्हणजेच यांनी तयार केलेलं आहे. हे निवेदन सर्वांनी जे 30 सदस्य नेमलेले आहेत यांच्याकडे सोपवण्याची आश्वासन किंवा एक रिक्वेस्ट म्हटलं तरी चालेल कमांडर अशोक राऊत यांनी केलेले आहे. सो आपल्याही चॅनलच्या माध्यमातून रिक्वेस्ट, ज्यांच्या या 30मधील ज्यांच्या जवळचे EPS 95 पेन्शनधारकांच्या जवळचे जे सदस्य असतील किंवा कोण ओळखीचे सदस्य असतील तर त्यांना हे निवेदन पाठवायचं आहे, असं सुद्धा रिक्वेस्ट कमांडर अशोक राऊत यांनी केलेले आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील अपडेट सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येत राहतील. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.